श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे बघा, आपल्याला प्रश्न पडतो, आपण मांसाहार करतो, मग स्वामींची सेवा करावी का? स्वामी आपली सेवा स्वीकारतील का? हाच प्रश्न अनेक जणांना पडतो. मग त्याचबद्दल आपण आज अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. मग बघा, आता आपण कधी कधी असं होतं की समजा आपण नियमाने सगळी सेवा करतो, पण कुठेतरी समजा आपल्या आठवड्यातून असो 15 दिवसातून असो आपण मांसाहार करत असतो. मग अशा वेळेस मनामध्ये अनेक प्रश्न येतात की आपण समजा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, मग आपली सेवा स्वामी स्वीकारतील का? आपलं काही चुकतंय का? असे प्रश्न पडतात. मग बघा, आता धर्म, जात, श्रीमंत, गरीब काहीही पाहत नाहीत स्वामी. फक्त एकच गोष्ट पाहतात आणि ती म्हणजे भाव. हो, भाव तुमच्या अंतकरणात स्वामींसाठी काय आहे हे ते पाहतात. श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म स्वरूप आहेत. ते कुणाला मांसाहारी आहे म्हणून कधीही दूर करत नाहीत आणि कुणाला शाकाहारी आहे म्हणूनही जवळ घेत नाहीत. आज अनेक भक्तांच्या मनात अपराधीपणाची भावना असते. ते म्हणतात, मी मांस खातो, आज पूजा करू नये, आज मटण खाल्लं म्हणून स्वामी रागवतील. पण भक्तांनो, स्वामी रागवत नाहीत. स्वामी शिकवतात, स्वामी सुधारतात, स्वामी हात धरून पुढे नेतात. स्वामी चरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहीत आहे, स्वामी चरित्रामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख येतो की काही भक्त मांसाहार करणारे होते, काही मद्यपान करणारे होते, काही जण रागीट होते, काही जण अहंकारी होते. पण एक गोष्ट समान होती, त्यांच्या मनात स्वामी होते. त्यांची श्रद्धा खरी होती आणि म्हणूनच स्वामींनी त्यांना कधी नाकारलं नाही, त्यांना कधी दूर लोटलं नाही, त्यांना कधी अपमानित केलं नाही. स्वामीसाठी ताटात काय आहे हे महत्त्वाचं नाही, स्वामीसाठी मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे. बघा, आपण स्वामी फक्त बाह्य शुद्धता पाहत असते तर आपल्यापैकी एकही जण त्यांच्या चरणाशी उभं राहू शकला नसता. आता प्रश्न येतो, मग मांस खाणाऱ्यांनी पूजा करू नये का? बघा, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जर तुम्ही मांस खात असाल तर पण स्वामींचा अपमान करत नसाल, जर तुम्ही पूजा करताना स्वच्छता ठेवत असाल, जर तुमच्या मनात नम्रता असेल, तुमच्या मनात अहंकार नसेल, तर स्वामी तुमची पूजा नक्कीच स्वीकारतात. पण हो, एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणे. बघा, आता काही भक्त म्हणतील, ठीक आहे पूजा स्वीकारली जाते, पण मग मांसाहार झालेल्या दिवशी नक्की काय करायचं हेच तर आपण पाहणार आहोत. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, म्हणजे स्वामी सेवेत मांसाहार केल्यानंतर नित्यसेवा नेमकी कशी करावी हा विषय अनेक जण चुकीच्या पद्धतीने समजून घेतात. म्हणून आज गुरुचरित्राच्या आधारावर अगदी स्पष्टपणे सांगते, स्वामी सेवेत मांसाहार केल्यावर त्या दिवशी नित्यसेवा करणे अयोग्य मानले जाते. कारण मांसाहारामुळे शरीरासोबत मनाचाही अस्वस्थपणा निर्माण होतो आणि सेवा ही केवळ बाह्य कृती नसून ती मनाची स्थिती पाहून स्वीकारली जाते. गुरुचरित्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ज्या दिवशी पुण्यकर्म घडले नाही तो दिवस वाया गेला असे समजावे आणि म्हणूनच ज्या दिवशी मांसाहार केला जातो त्या दिवशी नित्यसेवा थांबवावी. हा नियम भक्ताला शिक्षा देण्यासाठी नाही तर सेवेत शुद्धता टिकवण्यासाठी आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मांसाहार केल्यानंतर सेवा करणं म्हणजे सेवा बंद करणं नाही, तर त्या दिवशी सेवा स्थगित करणं आहे. त्या दिवशी पूजा, जप, अभिषेक, मूर्ती स्पर्श हे आपल्याला टाळायचं आहे. कारण अशा वेळी मन एकाग्र नसतं आणि शरीरही अशुद्ध अवस्थेत असतं. घरात मांसाहार झाला असेल तर त्या घराचं वातावरणही अस्वस्थ होतं, वास राहतो. म्हणून अशा वेळी सेवा न करता फक्त मनाने स्वामीचे स्मरण करावं. फक्त डोळे बंद करून एवढंच म्हणावं, स्वामी आज माझ्याकडून चूक झाली आहे, उद्यापासून मी शुद्धतेनं सेवा करीन. हे मनातून केलेलं स्मरण स्वामी नक्की स्वीकारतात. काही भक्त विचारतात, मग त्या दिवशी काय करायचं? तर गुरुचरित्रानुसार अशा दिवशी पूर्ण सेवा टाळून फक्त नामस्मरण करावं आणि पचन पूर्ण होईपर्यंत म्हणजे साधारण 48 तास प्रतीक्षा करावी. या काळात दूध, फळ किंवा हलका शाकाहारी आहार घ्यावा, जेणेकरून मन आणि शरीर दोन्ही शांत होतील. स्नान करून स्वच्छ कपडे घालून नामस्मरण करता येईल, पण मूर्तीला स्पर्श करू नये. हे नियम श्रद्धेपेक्षा शुद्धतेसाठी आहेत. लक्षात ठेवा, घरात मांसाहाराचा वास असेल तर खिडक्या उघडून हवा खेळती ठेवावी, वातावरण शुद्ध ठेवावं.
पुढील दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध शाकाहारी नाश्ता घेऊन पुन्हा नित्यसेवा सुरू करावी. यात कुठेही अपराधीपणा नाही, कुठेही भीती नाही. हा केवळ शिस्तीचा भाग आहे. आणि एक अत्यंत सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे स्वामीची मनापासून भक्ती केली तर मांसाहाराची इच्छाच हळूहळू कमी होते. हा बदल जबरदस्तीने होत नाही, हा बदल स्वामीच्या कृपेने होतो. नियमित शाकाहार पाळल्यास सेवा अधिक प्रभावी होते, मन अधिक स्थिर होतं आणि स्वामींची कृपा अधिक गतीने अनुभवायला मिळते. म्हणून सेवेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता. स्वामी बाह्य गोष्टीपेक्षा अंतःकरण पाहतात. आज मांसाहार झाला म्हणून स्वामी दूर गेले असं कधीही समजू नका. फक्त त्या दिवशी थोडा संयम ठेवा, सेवा स्थगित ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अधिकच श्रद्धेने सेवा सुरू करा. स्वामींची कृपा नियम पाळणाऱ्यावरच नव्हे तर नियम समजून घेणाऱ्यावरही तितकीच असते. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे बघा, आपल्याला मांसाहार करणाऱ्यांनी गुरुपूजेत तुळशी आणि प्रसाद कसा घ्यावा हा विषय अनेकांना माहीत नसतो आणि इथेच चूक होते. गुरुचरित्रानुसार मांसाहारामुळे शरीरात आणि हातामध्ये अशुद्धता येते. म्हणून अशा अवस्थेत तुळशी पत्राला थेट स्पर्श करू नये. तुळस ही केवळ वनस्पती नाही, ती सात्विक शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून शुद्धता पाळणं अत्यंत आवश्यक आहे. मांसाहार केलेल्या हाताने तुळशीपत्राला स्पर्श केल्यास पूजा अप्रभावी ठरते असं गुरुचरित्रात सांगितलं आहे. म्हणून अशा दिवशी तुळशीला हात लावण्याऐवजी दुरूनच नमस्कार करावा आणि मनात प्रार्थना करावी. गुरुवारी किंवा पूर्ण शाकाहारी दिवस असेल तेव्हाच तुळशीचा स्पर्श करावा. तसंच प्रसाद घेताना काळजी घ्यावी. मांसाहार झालेल्या दिवशी नैवेद्याचा प्रसाद हाताने घेऊ नये. तो प्रसाद डोक्यावर अर्पण करून मनाने ग्रहण करावा. शक्य असल्यास दूध फळाचा उपवास करूनच प्रसाद घ्यावा. घरात मांसाहाराचा वास असेल तर गुरुपूजेआधी पूजाघर शुद्ध करावं, दिवा लावावा, अगरबत्ती धूप लावून वातावरण शुद्ध करावं. गुरुचरित्रानुसार मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने किमान 48 तास शाकाहारी राहिल्यानंतरच पूजेनंतर तुळशी प्रसाद घ्यावा असं सांगितलं आहे. हे नियम शिक्षा म्हणून नाही तर गुरुकृपा अखंड राहावी यासाठी आहेत. लक्षात ठेवा. आणि गुरुभाव स्वीकारतात, पण तुळस आणि प्रसाद घेताना शुद्धतेची मर्यादा पाळणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. स्वामीच्या पूजेच्या वेळेस मांसाहार करून लगेच पूजा करू नये. नशेत किंवा अतिअहंकारात पूजा करू नये. शरीर आणि मन शांत झाल्यावरच स्नान करून स्वच्छ कपडे घालून मन एकाग्र करून श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप करत पूजा केली तर स्वामी नक्की प्रसन्न होतात. बघा, ढोंग नाही, सेवा म्हणजे नियमांचा बडगा नाही, सेवा म्हणजे प्रेम आहे. स्वामी कधीही तुम्हाला जबरदस्तीने बदलत नाहीत. ते तुमचं मन बदलतात, ते तुमच्या सवयी हळूहळू बदलतात. अनेक भक्तांना अनुभव असा आहे की स्वामींची सेवा सुरू केल्यानंतर आपोआप मांसाहार कमी होतो, राग कमी होतो, व्यसन शुद्ध लागतं, मन शांत होतं. हा बदल दबावामुळे नाही, हा बदल भीतीमुळे नाही, बदल स्वामींच्या कृपेने होतो. लक्षात ठेवा, स्वामींना परिपूर्ण माणूस नको असतो, स्वामींना प्रामाणिक भक्त हवा असतो. काही लोक असं म्हणतात, तू मांस खातोस, स्वामी तुझी पूजा स्वीकारणार नाहीत. असं म्हणणाऱ्यांना मी एकच सांगेल, स्वामी समर्थ हे करुणा सागर आहेत. ते कुणाचं मन तोडत नाहीत, ते कुणाला दूर लोटत नाहीत. ते फक्त एकच मागणी करतात. बघा, निष्कलंक भाव आणि अढळ श्रद्धा म्हणून आपण सेवा सोडू नका, नामस्मरण सोडू नका, स्वामीवरचा विश्वास सोडू नका. आज तुम्ही जसे सेवेत आहात तसेच सेवा करत राहा. स्वामी तुमची सेवा नक्कीच स्वीकारतात. फक्त आपण मांसाहार केल्यानंतर आपल्याला ज्या नियमांचं पालन करायचं आहे त्या नियमांचं पालन मात्र नक्की करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.